चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद मात्र सर्वश्रुत आहे। दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दानवे यांना उमेदवारी मिळाली आहे, यावरच चंद्रकांत खैरे यांनी खोचक टोला लगावलाय। मला मुंबईत नव्हे तर दिल्लीत जाण्यास इंटरेस्ट आहे असं चंद्रकांत खैरे म्हणतायत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी खैरे साहेब, तुमच्या शिष्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा मी कडवट शिवसैनिक, आज्ञाधारक शिवसैनिक आणि एकनिष्ठ शिवसैनिक। त्याचमुळे माननीय उद्धव साहेबांनी आणि माननीय आदित्य साहेबांनी सन्माननीय अंबादास दानवे यांची उमेदवारी डिक्लेअर केली। मी आदित्य साहेबांचं, उद्धव साहेबांचं मी अभिनंदन करेन आणि अंबादास दानवे यांचं सुद्धा अभिनंदन करेन की एकतर आमचे छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार नाही आहे, आमदार एक पण नाही आहे, म्हणून कदाचित उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटतं। तुम्ही पण इच्छुक होता विधान परिषदेची अशी माहिती आहे। मी मुंबई नाही, मी दिल्लीवाला आहे। मला इकडे जायचंच नाही आहे। दुर्दैवाने माझा पराभव करण्यात आला 2 वेळेस, परंतु 20 वर्ष मी खासदारकी जे तिथे गाजवली दिल्लीला, 10 वर्ष आमदारकी आणि 5 वर्ष कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचा, या जिल्ह्याचा पालकमंत्री केला। अप्रतिम लोक आता नाव घ्या। मी विधान परिषद नव्हे तर राज्यसभेवर जायचं। नाही, आता ते जायचं की नाही जायचं ते उद्धव ठाकरे साहेब ठरवतील। इच्छुक आहात? नाही, इच्छुक तर आम्ही कधी पण असतो ना। आता मागे इच्छुकच होतो, पण ज्यावेळेस शरद पवार साहेबांना नाव आल्यानंतर आम्ही चूप बसलो। नाही म्हटलं आदरणीय शरद पवार, कारण महाविकास आघाडी तिथे ते दिल्लीत एकत्र करतील, इथे महाराष्ट्रात उद्धव साहेब करतील, अशी परिस्थिती होती। पण आता काँग्रेस पण उमेदवार देणार आहेत, माहीत नाही आता त्यांचं। जाहीर केलं। मी तुम्हाला एकच सांगतो की उमेदवार महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी अंबादास दानवे यांना तिकीट दिलेलं आहे, महाविकास आघाडी म्हणून दिलेलं आहे। तर मग या लोकांनी उभारायचा प्रश्नच येत नाही, त्यांनी उभं राहू नये असं मला स्पष्ट मत आहे माझं। पण काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणत होतं, जर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली असती तर आम्ही उमेदवार दिला नसता, मात्र आता आम्ही उमेदवार देणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, जर असं उमेदवार उभं राहिलं तर? नाही, आता ते उद्धव साहेब ठरवतील, ते हे सगळं असं काय असेल तर महाविकास आघाडी नेते ठरवतील। कॅमेरा पर्सन अमोल बागुले सह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।